माझा परिचय दिलीप प्रल्हाद चव्हाण, प्रभारी अग्निशमन केंद्र अधिकारी, लक्कडगंज। घटना काय झाली हे पुढे सांगा। घटना आहे 12:23ला आगीच्या कॉलबाबत एक सूचना मिळाली। तेव्हा लक्कडगंज अग्निशमन केंद्राची गाडी निघाली आणि प्रथमेश गारमेंट, लालगंज राऊत चौक येथे आग लागल्याबाबत सूचना मिळाली। त्यानंतर लक्कडगंज फायर स्टेशन, कळमना फायर स्टेशन, गंजीपेठ फायर स्टेशन, सुगतनगर फायर स्टेशन अशा 4 फायर स्टेशनच्या 4 गाड्याने घटनास्थळी पोहोचल्या आणि तुरंत आगीवर कंट्रोल मिळवण्यात आले। कारण कितीचं नुकसान झालं असेल काही अंदाजे त्यांच्या माहिती मिळाल्यानुसार 15 लाख अंदाजे नुकसान झाल्याची सूचना मला मिळाली। कायच्या आग लागली काय? आग लागण्याचे कारण जे बी मालक आहे त्यांच्यामार्फत शॉर्ट सर्किटच्या अनुषंगाने आग लागल्याचे कळाले। काही जानकारी काही झालं नाही, जानची बी काही नुकसान झालं नाही। जसं गारमेंटचं असलं रेडीमेड कपड्याचं दुकान असल्यामुळे पूर्ण कापडाचं नुकसान झालेलं आहे आणि पूर्णपणे जळालेलं आहे। हे घटना कुठे झाली आहे? हे लालगंज राऊत चौक सर, आता तुम्ही एक आव्हान का करायचं? आता उन्हाळ्याचे दिवस आहे, हे का सेफ्टी घ्यायचं एक तुम्ही का सांगा? एक आता उन्हाळ्याचे दिवस आहे, मी मॉकड्रिलच्या माध्यमातून सर्वांना पण हे सूचना अवेअरनेसचे कार्यक्रम घेत असतो। हर एक फायर स्टेशनमध्ये महिन्याच्या 2-3 अशा मॉकड्रिल आपण घेतो। आम्ही अवेअरनेसचे कार्यक्रम नेहमी आम्ही घेत असतो आणि अवेअरनेससाठी सूचना पण देत असतो।